तुम्ही त्या उमेदवार देताना तो त्या लेवलचा आहे का? ज्या पक्षाच्या नावावरती, ज्या पक्षाच्या नेत्यावरती जर तुम्ही तो वोट मागत आहात, तर त्या बाळासाहेबांच्या चित्रांची अशी दुरावस्था होते की तिकडे भिकारी लोक झोपलेली असतात. ठीक आहे, स्वप्न ठीक आहे. त्याच्यावरती जो आपण फायबरचा ग्लास लावलेली आहे, त्या ग्लासची अवस्था बघा. कार्यकर्त्यांची नाराजी किंवा निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा होतीये. काय चाललंय? निष्ठावंत म्हणजे आता काय झालं, सगळ्यांचंच हे झालेलं आहे की म्हणजे आता सगळीच जण आपापल्या गुडघ्याला पाशिंग लावून बसलेले आहेत. नवीन म्हणा, जुने म्हणा. म्हणजे जुन्यांना आता म्हणतात की तुम्ही वयस्कर झाले तर थोडं थांबलं पाहिजे, नवीन लोकांना चान्स दिला पाहिजे. पण ऍक्च्युली ते बघता बघता तुमचं कार्यक्षेत्र आणि तुमची कार्यक्षमता हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही त्या उमेदवार देताना तो त्या लेवलचा आहे का. दुसरी गोष्ट म्हणजे तो त्या विभागात, प्रभागामध्ये त्याचं काय काम आहे का. बाहेरच्या प्रभागातला असेल त्याला आपल्या प्रभागात, दुसऱ्या प्रभागात सेटल करणं, तर सेटल करण्यापूर्वी त्यांनी त्या प्रभागामध्ये काय योगदान दिलेलं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता जर एक टर्म जर माझ्या प्रभागात जर एखादा व्यक्ती राहून गेला, तो दुसऱ्या प्रभागातला आहे आणि त्यांची टर्म संपल्यानंतर जर तीच व्यक्ती, आता तो ऑलमोस्ट 5 वर्षाचा गॅप पडला इलेक्शन म्हणजे विसर्जित होऊन, तर तेवढ्या पिरियडमध्ये त्या व्यक्तीने त्या वॉर्डमध्ये येऊन परत काय काम केलंय का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता जसं ताईंनी सांगितलं की त्यांची नावं ज्यांची घेतली, तर त्यांनी आता तिकडचं निवडणूक झाल्यानंतर त्या किती वेळा वॉर्डमध्ये आल्या. आणि आज ज्या वेळेला डायरेक्ट इलेक्शनचं तिकीट घेऊन जर तुम्ही येणार असाल तर स्थानिक लोक तुम्हाला विचारणारच ना. कारण पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही आलात त्यावेळेला तुम्ही बाहेरच्या वॉर्डमधून आलात आणि तर तुम्हाला एक्सेप्ट केलं गेलं त्यावेळेला पक्ष म्हणून. पण आज जर तुम्ही जर तिकडे येताय तर तुमचं काम बोललं पाहिजे ना. मग ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलंय, मग नाराजी करणं किंवा त्यांचं म्हणणं की आम्ही निष्ठावंत आहोत, इतके वर्ष एकनिष्ठ आहोत, मग आम्हाला तिकीट स्वाभाविक आहे ना. नाही कसं त्यांना कसं मिळालं पाहिजे. मग तुम्ही त्या वॉर्डमध्ये तिकीट घेतली, निवडून आलात, तुम्ही त्या लोकांना काय नाही दिलात. बरोबर आहे ना. जो तुम्ही मेयर राहून गेला असाल किंवा व्हॉटेव्हर जे काय तुम्ही राहिलात, आज ज्या वेळेला तुम्ही जाऊन ते शाखा बघा ना कधीतरी. इथे माझ्याशी बोला, तिकडे नंतर बघा. जी शाखा आहे ना, जी शाखा आहे त्या शाखेमध्ये जा कधी आणि ती शाखा बघा. पूर्वीची ती शाखा काय होती ती बघा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ना त्याच्या बाहेर नाही, बाळासाहेबांची एक आर्ट गॅलरी केलेली आहे. त्याची अवस्था आत्ताच्या आत्ता आणि त्याची फक्त शूटिंग काढून या. ज्या पक्षाच्या नावावरती, ज्या पक्षाच्या नेत्यावरती जर तुम्ही इथं वोट मागत आहात, जर त्या बाळासाहेबांच्या चित्रांची अशी दुरावस्था होते की तिकडे भिकारी लोक झोपलेली असतात. ठीक आहे, स्वप्न ठीक आहे. त्याच्यावरती जो आपण फायबरचा ग्लास लावलेली आहे, त्या ग्लासची अवस्था बघा. ते जाऊन मातोश्री बाहेर आंदोलन का झालं? कुठे आहे मातोश्री बाहेर आंदोलन का झालं? प्रत्येक पक्षाची आंदोलन आहे. तो काय करणार, त्याला काय करू शकत नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, कुठल्याही पक्ष, मी आज एकाच पक्षाचं नाही म्हणत आहे, प्रत्येक पक्षांनी स्थानिक पातळीला हे इलेक्शन आहे, हे वॉटर गटर मीटर याच्यावरती चालते. तर स्थानिक पातळीला लोकल मुलांनी, लोकल लोकांनी, लोकल बायकांनी, जे पदाधिकारी राहिले की ज्यांनी एवढी वर्ष काम केली आहे, तर तुम्ही सगळ्यात पहिलं त्यांना पण तुम्ही विचाराधन गेलं पाहिजे की ना की फक्त तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना. पदाधिकारी असतील ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही 5 वर्ष तिकडे काम केलं, तर 5 वर्ष काम केल्यानंतर आता 5-6 वर्ष झाली जर तुमची विसर्जित झालेली आहे, त्या विसर्जित झालेल्या पिरियडमध्ये तुम्ही वॉर्डमध्ये काय काम केलं, पहिलं त्या गोष्टीचा तुम्ही लेखाजोखा द्या. नंतर मग तुम्ही तिकडे सीट मागायला या. आज ताई बोलल्या ते का चुकीचं नाही बोललं, त्यांनी काही नावं घेतली होती. मी आजही तुम्हाला ओपन बोलतो ना, 199 शाखा जाऊन बघा माझ्या घराच्या आता किती बाजूला. उमेदवार आहेत? मला पण नाही माहिती. आता कसं तुम्ही झालं, कशासाठी प्रत्येक पक्षाचे उमेदवार, एक उमेदवार नाहीये. आता त्यांच्याच पक्षातल्या बऱ्याच जणांनी आपापले अपक्षही फॉर्म भरले आहेत. आता कोणाचं काय गणित, ठाकरेंच्या शिवसेनेने पण अपक्ष फॉर्म भरले, बऱ्याच जणांनी भरले, नाराज प्रत्येक पक्षाच्या भरलेत. काय झालंय की आता असं झालंय ना की प्रत्येक जणांनी गुडघ्याला पाशिंग बांधलेलं आहे की बाबा मला पाहिजे, मला पाहिजे. यंग मुलंही येत आहेत, चांगली गोष्ट आहे. यंग लोकांनी राजकारणात येणं गरजेचं पण आहे. पण त्याच्याबरोबर त्यांनी हाही विचार करायला पाहिजे की तुम्ही ते प्रशासकीय नॉलेज तुमच्याकडे कितपत आहे. आज नगरसेवक झाल्यानंतर ठीक आहे, आईच्या पोटातला कोण शिकून येत नाही, पण ज्या वेळेला आपण करतोय तर कुठेतरी एक काम करण्याची पद्धत आहे, प्रोटोकॉल आहे. तर खालना ज्या वेळेला तुम्ही वरती जाताय ना, तर तुम्ही ते ऑटोमॅटिकली ज्ञान घेत जातात. आपण शाळेत का डायरेक्ट पहिलीतला 10वीत जात नाही ना, 2री, 3री, 4थी, 5वी करतच आपण जातो. तुम्ही थोडं नॉलेज घ्या, लोकांकडनं शिका. हा, तुमचा अधिकार आहे तिकडे नक्की भांडा आणि बोला. पण पक्षाचं हे चुकते की तुम्ही वरच्यावरती निर्णय कोणाला तरी सांगणार आणि मग तो वरच्यांना समजणार नाही, घेणार, मग खालच्यांच्या मध्ये फुटाफुटी. किती वर्ष तुम्ही आहात शिवसैनिक? ठाकरेंसोबत किती वर्ष झाली? ठाकरेंसोबत मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. डे 1ला मी हिंदू आहे, मी हिंदू म्हणून काम करतो. ओके, मला बाकी दुनियादारी मला काय माहिती नाहीये, कारण मी पक्षाच्या राजकारणात सोडून दिली. मी पहिल्यांदा इथे बाळासाहेब असताना बाळासाहेबांबरोबर होतो. राजसाहेब ज्याला सेपरेट झाले त्याला मंचात होतो, मग कामगार सेनेत होतो. पण त्याच्यानंतर मी कुठलंही पद नाही घेतलं, काही नाही घेतलं. मी आज तटस्थ आहे, कारण यांची राजकारण बघूनच कंटाळलो ना.